नमस्कार मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत तसेच श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत दिली जाणारी पेन्शन सर्व पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात काल जमा करण्यात आली आहे। काल 2 महिन्यांचे पैसे हे एकत्र 3000 रुपये जमा करण्यात आलेले आहेत। मित्रांनो, जसे की आपल्याला सगळ्यांनाच माहित आहे की संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना दरमहा 1500 रुपये मिळतात। यामध्ये अपंग व्यक्तींचा समावेश आहे, विधवा महिलांचा समावेश आहे, निराधार व्यक्तींचा समावेश आहे, तसेच इत्यादी लाभार्थ्यांचा या योजनेमध्ये समावेश आहे। या सर्वांना दर महिन्याला शासनाकडून 1500 रुपये इतकी पेन्शन ही आता दिली जाते। आणि मित्रांनो, आता या योजनेच्या लाभार्थ्यांना मागील 3 महिन्यांपासून पेन्शनचे पैसे हे मिळाले नव्हते। 3 महिन्यांपासून हे लाभार्थी या पैशांची वाट सुद्धा पाहत होते। तर आता कालच्याच दिवशी या योजनेचे मागील 2 महिन्यांचे पैसे हे 1500 रुपये प्रमाणे 3000 रुपये हे जमा झालेले आहेत। आणि हे पैसे जमा झाल्याबाबत सर्व लाभार्थ्यांना बँकेकडून मेसेज सुद्धा येऊन गेले आहेत। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, अशा प्रकारे या ठिकाणी 3000 रुपये बँकेत जमा झाल्याबाबत सर्वांना मेसेज हा आलेला आहे। मागे काही दिवसांपूर्वी या योजनेअंतर्गत 2 महिन्यांचे पैसे लाभार्थ्यांना वितरित करण्याबाबत शासनाकडून GR सुद्धा काढण्यात आला होता। तो GR सुद्धा मित्रांनो आपण पाहिला होता। ते पैसे आता काल लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले आहेत। तसेच मित्रांनो, हे पैसे सर्वच तालुक्यातील लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा झालेले आहेत। परंतु काही भागातील लाभार्थ्यांच्या बँक खात्यात हे पैसे जमा झाले नसतील तर त्यांनी काहीही काळजी करू नये। तुमचे सुद्धा पैसे येत्या 1-2 दिवसांमध्ये बँकेत जमा केले जातील, कारण की पैसे सर्वांचेच आलेले आहेत। फक्त विभागानुसार काहींचे आधी तर काहींचे नंतर जमा होतील। 1-2 दिवस मागे पुढे सर्वांचेच पैसे जमा होतील। त्यामुळे ज्या लाभार्थ्यांचे पैसे अजून जमा झाले नसतील त्यांनी काळजी करू नये, लवकरच तुमचे पैसे सुद्धा जमा होतील। तसेच मित्रांनो, अजून एक सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे लाभार्थ्यांनी तसेच श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेच्या लाभार्थ्यांनी आपला हयातीचा दाखला हा संबंधित कार्यालयामध्ये हा जमा करून द्यायचा आहे। त्या दाखल्यासोबत तुम्हाला तुमचे रेशन कार्ड, तुमचे आधार कार्ड, बँकेचे पुस्तक, आधार कार्डमध्ये तुमचा मोबाईल नंबर हा लिंक केलेला असला पाहिजे। जर तुम्ही लिंक केला नसेल तर तो लिंक करून घ्यायचा आहे। आणि हे सर्व कागदपत्रे तुम्हाला तहसील ऑफिसमध्ये संजय गांधी डिपार्टमेंटमध्ये जमा करून द्यायचे आहेत, जेणेकरून पुढची पेन्शन येण्यासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण ही येणार नाही। तर अशा पद्धतीने मित्रांनो, आता सर्व लाभार्थ्यांच्या बँक खात्यावरती 2 महिन्याचे 3000 रुपये हे जमा करण्यात आलेले आहेत। तुमचे सुद्धा पैसे आले असतील, बँकेत जाऊन तुम्ही चेक करू शकता, जर तुम्हाला बँकेत जमा झाल्याचा मेसेज हा आला नसेल तर।